जय हरी. एकादश स्कंध भाग 116. 7व्या अध्यायामध्ये आपण यदू आणि अवधूत यांच्या संवादातून अवधूतांनी केलेले 24 गुरु त्यांची माहिती घेतोय. आजचा 4था गुरु पाणी. आता पाणी याला कुठे गुरु करतात का? पण त्यांनी केला. का केला? तर ज्याप्रमाणे पाणी मल धुवून टाकून पवित्र करतं, तसंच योगी म्हणजे संत सगळ्यांना देहबुद्धीच्या मलापासून धुवून काढतात. शिवाय आपल्या स्पर्शानं आणि मृदूपणानं संत सगळ्यांना आत्मानंद देतात. कडक उन्हाळ्यानंतर पाऊस पडला की सगळ्यांना आनंद होतो. तसंच असा संत जन्माला आला की त्याच्या सहवासानं पुष्कळ लोक अनायासे उद्धरून जातात. नाथ महाराज सांगतात की पाणी स्वभावताच अत्यंत निर्मळ असतं. अंगच्या गुणामुळं सगळ्यांना ते मधुर आणि कोमल असं लागतं. तीर्थामधील पाणी प्राण्यांना पवित्र करतं. योग्याच्या अंगी देखील रात्रंदिवस इतकी लक्षणं असावीत. मलिन शरीरांनी जे पाण्यात शिरतात त्यांच्या अंगच्या सहज स्वभावानं ते निर्मल करून सोडतं. पण मी यांना निर्मल केलं असा अहंभाव ते धरत नाहीत. त्याचप्रमाणे भाविकपणानं आणि श्रद्धेनं जे भजनी लागतात त्यांच्या देहबुद्धीचा नाश योगी करतो. पण त्यांचं गुरुत्व स्वतःकडे घेत नाही. त्याला जो जो भेटतो त्याच्याशी त्याचं वागणं इतकं मृदू असतं की प्राण गेला तरी प्राणीमात्रांबद्दल त्याच्या मनात कठोरपणा उत्पन्न होत नाही. चकोराला चंद्रकिरण, पक्ष्याच्या पिल्लांना पक्षिणीचे पंख किंवा जीवांना पाणी जसं अत्यंत मृदू लागतं, तसा योगी सगळ्यांशी मृदू असतो. पाणी वरवरचा मल धुवून काढतं, पण योगी आतील आणि बाहेरील मल धुवून काढून अंतर्बाह्य शुद्ध करतो. पाणी तात्पुरतं सुखी करतं, पण योगी सर्व काळ सुख देतो. पाण्याचं सुख ते किती, थोड्या वेळानंतर पुन्हा तहान लागते, पण योगी आत्मानंदानं इतके तृप्त करून सोडतो की पुन्हा त्या आनंदाचा कधीही क्षय होत नाही. पाण्याची गोडी फक्त जिभेपुरतीच असते, पण योग्यानं दिलेला आनंद सगळ्या इंद्रियांना तृप्त करतो. उन्हाने तापलेला मनुष्य पाण्यापाशी आला तर पाणी आपल्या स्पर्शानं त्याला गार करतं. योग्याची स्थिती तशीच असते. तोही आपल्या स्पर्शानं सर्वांचा ताप दूर करतो. पाणी आपल्या स्पर्शानं ज्याला शांत करतं त्याला पुन्हा ताप होऊ शकतो. नवे होतोच. होऊ शकतो म्हणजे काय? होतोच. पण योगी कृपा करून ज्याला स्पर्श करतो तो त्रिविध तापातून मुक्त होतो. योगी ज्याला जीवाभावानं निववतो त्याचा जीव गेला तरी त्याला पुन्हा ताप होत नाही, कारण त्या निवालेपणाच्या आनंदात बुडून जाऊन स्वानुभवानं तो डोलत राहतो. या ठिकाणी नाथांनी संतांच्या शक्तिपाताचं रहस्य थोडक्यात सांगितलं आहे. आपल्या दृष्टीनं स्पर्शाने किंवा प्रसाद देऊन संत शिष्यांमधील आध्यात्मिक शक्ती टवटवीत करतात. कशाकशाने? दृष्टीने, स्पर्शाने किंवा प्रसाद देऊन. विशेषतः जो शरणांगत असेल त्याच्यावर हा प्रयोग चटदिशी होतो. मेघातून पाणी खाली येतं, त्याच्या खाली येण्यानं सगळे लोक निववतात, म्हणजे तृप्त होतात, शांत होतात आणि त्यांना अन्नही प्राप्त होतं. तसंच योगी जेव्हा खाली येतो म्हणजे या लोकामध्ये जन्म घेतो, तेव्हा श्रवण कीर्तनानं अनेक लोक निववतात आणि आत्मज्ञानानं उद्धरतात. अशा योग्याची गोडी एकदा का लागली म्हणजे त्याच्यापुढे अमृतसुद्धा फिकं वाटतं. ब्रह्मेंद्रांची स्थानं तुच्छ वाटतात. पाऊस पडताना पाहून सगळ्यांना आनंद होतो. गंगेच्या दर्शनानं पाप क्षालन होतं. तसंच अशा योग्याचं दर्शन भाग्या वाचून होत नाही. ज्याला दर्शन होतं तो संसारातून मुक्त होतो. ज्याला त्याचं दर्शन किंवा स्पर्शन घडत नाही त्यानं त्या योग्याचे नामस्मरण फक्त करावे. केवळ ते नाम संसाराचं मूळ छेदून टाकेल. आता एखाद्याला प्रश्न पडतो की भगवंताचं कीर्तन करायचं सोडून भक्ताचं नामस्मरण केल्यानं संसाराचं बंध कसं तुटेल? हे बंधन तुटण्यासारखं आहे का बरं? भगवंताचं करायला पाहिजे. पण जर खरं पाहिलं ना तर देवाला मुळात नामच नाही. भक्तांनी भक्तीने त्याला आकाराला आणलं. नाम, रूप वगैरे हे सगुणाचे सारे विलास अर्पण केले. भक्तांनीच देवाचा थोरपणा प्रगट केला. त्याला वैकुंठात आणून बसवलं.
या उपकारांनी भगवंत भारावला म्हणून भक्तांच्या शब्दाबाहेर तो जात नाही. भक्ताच्या वचनाला अनुसरून धड नर नव्हे आणि धड सिंह नव्हे असं रूप घेऊन तो खांबात प्रकट झाला की नाही. त्याने भक्ताचा शब्द खरा केला. आनंद घन भगवंत भक्ताच्या वचनासाठी पाषाणाच्या प्रतिमेतही प्रगट होतो. हे प्रत्यक्ष प्रमाण आता देखील आहेच. भक्तांच्या प्रेमाचं आणि भावाचं देवावर इतकं वजन पडतं की त्या उपकारानं तो भारावतो. प्रेमानं वश झालेला भगवंत बद्ध होतो. भक्तांचं वचन त्याला मोडवत नाही. तात्पर्य काय तर भक्तांच्या उपकाराची उतराई होण्यासाठी त्याला त्वरित पावावं लागतं. भक्तांचं नाव जो घेतो त्याच्यापाशी देव अवश्य धावून जातो. म्हणून भक्तांच्या नामानं संसार व्यथा नाश पावते हे सांगताना अवधूताचंही प्रेम अनावर झालं. अवधूताने आता यदूला 5वा गुरु सांगितला, तो अग्नी. अग्नीला गुरु का केला तर ज्याच्याशी आपला संबंध येऊन ते शुद्ध करून टाकणं हा अग्नीचा मुख्य गुण आहे. परंतु नाथांनी अग्नीच्या निमित्तानं संतांच्या लोकसंग्रहाची एक मूलभूत युक्ती सांगितली. ते काय म्हणतात, होमकुंडात अग्नी सतत असतो पण राखेनं झाकलेला असतो. फक्त याज्ञिक लोक त्याला प्रज्वलित करून मोठा यज्ञ करतात. त्याचप्रमाणे संतांच्या अंतर्यामी ब्रह्मज्ञान सतत जागा असतं पण श्रद्धाहीन माणसापासून ते गुप्त राहतं. श्रद्धावंत माणसाला ते प्रगट होऊन त्याचा उद्धार करतं. अग्नी आपल्या स्वयंभू तेजानं दैदिप्यमान असतो. त्याला प्रत्यक्ष हातात धरवत नाही. तसा योगी देखील भगवत भावानं दैदिप्यमान असतो. सुरनरांना त्याला धरण्याचं सामर्थ्य नसतं. खैराचे निखारे जसे हातात धरवत नाही तसा त्रिगुणात्मक मायेचा व्यवहार त्याला आवरू शकत नाही. त्याला म्हणजे योग्याला. अग्नीला मुख हेच त्याचं पात्र, तसं योग्याचं उदर हेच पात्र असतं. म्हणजे तो काही आपल्याजवळ कोणत्याच गोष्टीचा संग्रह करत नाही, दुसरे कोणते पात्र जवळ ठेवत नाही. अग्नी जे सेवन करतो त्याला जाळून आपल्यासारखंच करून टाकतो. सारं भक्षण करून पुन्हा मलिनता त्याला स्पर्शत नाही. सुगंधी चंदन, दुर्गंधी लाकूड, कडुलिंब, गोड उसाचं चिपाड सगळ्यांना जाळून त्यांना आपल्यासारखंच करून टाकतो. तसं योगी जी वस्तू स्वीकारतो तिच्यातील दोष काढून आत्मभावानं तिचा स्वीकार करतो. जे भोग्य तो भोगायला जातो तिथे त्याला आत्मप्रचितीच येते आणि त्यामुळे भोगता तद्रूप होऊन जातो. हा योग्याचा भोग होय. मलिन वस्तू अग्निमुखानं निर्मल होते. तसं योगी जे सेवन करतो ते परमंगल होऊन जातं. अगदी मंगलातही मंगल म्हणजे परममंगल असं होऊन जातं. अग्नीच्या मुखामध्ये यज्ञ घडतो आणि त्या पुण्यानं स्वर्ग प्राप्त होतो. तसं योग्याच्या मुखात जे पडतं त्यांनी आत्मपद प्राप्त होतं. अग्नीचं आणखीन एक लक्षण आहे, ते साधकाचं साधन आणि सिद्धाचं लक्षण आहे. म्हणजे कसं तर होमकुंडात अग्नी नेहमी असतो पण आत तेजस्वी असला तरी वरून तो राखेनं झाकलेला असतो. याज्ञिक लोक त्याला प्रज्वलित करून मोठा यज्ञ करतात. यज्ञकर्त्याची सगळी पातकं जळून त्याला स्वर्गप्राप्ती होते. तसं योगी देखील अभाविकांपासून अगदी गुप्त राहतो. त्यांच्या दृष्टीस सुद्धा पडत नाही. पण भाविकांच्या डोळ्यांना मात्र त्याच्या लीला प्रगटपणे पाहायला मिळतात. अशा योग्यांना भाविक लोक प्रेमानं आणि भक्तीनं जे काही अर्पण करतात त्याने मुमुक्षांना मोक्ष प्राप्त होतो. भावबळानं अर्पण केलेले योग्याच्या मुखी पडताच ते सगळं संचित आणि क्रियमाण जाळून टाकतो आणि शिष्याला आत्मज्ञान संपन्न करून सुखी करतो. सगुण आणि निर्गुण समभावानं एकरूप दिसतात. हे अग्नीचं आणखीन एक लक्षण आहे. स्वाभाविकपणे अग्नीला काही आकार नाही, पण लाकूड जसं लांब, वाकडं, वाटोळं, मोठं किंवा लहान असेल तसा तो आकार घेतो.
भगवंताच्या मूळ स्वरूपाची अवस्था अशीच आहे. त्याच्याच मायेच्या कल्पनेनं आकृती निर्माण होतात. त्यामध्ये तो सहज अवस्थेत शिरतो. त्यामुळं तो अनेक रूपांनी व्यक्त झालेला दिसतो. गंगेचं पाणी सगळीकडे एकच असलं तरी भोवरे, लाटा, लोंढे हे निरनिराळ्या रूपांनी दिसतं. तसा एकच विश्वात्मा साऱ्या विश्वाचा आकार घेऊन डोळ्यांना दिसतो. जगामध्ये नाना प्रकारच्या व्यक्ती, नाना मतं, नाना कृती दृष्टीस पडतात खऱ्या, पण त्या सगळ्यांमध्ये एकटा श्रीहरी प्रवेश करून आपल्या सहज अवस्थेत त्यांना नाचवतो. योग्याची स्थिती अशीच असते. नाना प्रकारचे आकार आणि व्यक्ती त्याच्या दृष्टीस पडतात, पण त्या सर्वांच्या ठिकाणी तो समदृष्टीनं स्वतःलाच पाहतो. म्हणून त्याला भेदानं निर्माण केलेला भ्रम होत नाही. जगात तो जे काही पाहतो ते सर्व तो स्वतःच असतो. जय हरी.